बोलतात ना, एक स्त्री एका स्त्रीचे पाय खूप उत्तम खेचू शकते आणि येस, तिला पूर्ण येस. म्हणजे रस्त्यावर हं, आणू शकते. हं, पण जेव्हा एखादी स्त्री, हं. एखादी वुमन जेव्हा एखाद्या वुमनचा क्राउन सेट करते ना, तेव्हा ते दिसायला खूप सुंदर दिसतं आणि ती पॉवर सुंदर. खूप अमेझिंग असते. खरंय. माझ्या प्रोडक्शनची सुरुवात करताना मी केली पूजा भंडारे आणि जयंती वागधरे, माझ्या दोन्ही मैत्रिणी. एक आर-जे रेडिओला होती येस, आणि येस, एक येस. टीव्ही चॅनलवरती, दोन्ही हो, नावाजलेल्या. हो. आणि त्या लोकांनी म्हटलं, की ते स्वतः कुठेतरी काम करत होते आणि त्यांना ती माझी कॅपॅसिटी दिसत होती, की "अश्विनी, तू प्रोडक्शन उत्तम उभं करू शकते. हं, तू हं, मॅनेजमेंट उत्तम करू शकते. हं. आम्ही तुला सपोर्ट करू." म्हणून आम्ही तिघी एकत्र आलो आणि तेव्हा आमच्या प्रोडक्शनची सुरुवात, अनाउन्समेंट आम्ही सोबत केली. सो आम्ही एक प्रोजेक्ट केला त्या दरम्यान सोबत येऊन. आणि त्यानंतर मग मी डेलिबरेटली विचार केला, की ह्या क्षेत्रामध्ये ना स्त्रियांना खूप डावललं जातं. हं, हं, हं. एंटरटेनमेंट फील्डमध्ये खूप डावललं जातं. स्त्री दिसायला सुंदर आहे, टी-आर-पी मिळावी म्हणून तिला कलाकार म्हणून संधी देण्यात खूप उत्तमरित्या येते. ती छान बरोबर. काम करत असेल तेव्हा. पण टेक्निकल फील्डमध्ये काय? हं, हं. माझ्या पहिल्या शोला मी लाईट ऑपरेट करायला देखील मुलगी बसवली. बरं. माझी ग्राफिक डिझायनर मुलगी होती. माझी प्रोडक्शन हेड मुलगी होती. माझे खरंय. सगळे प्रॉपर्टी करायला देखील माझ्याकडे तिथे मुलीच होत्या. मी डेलिबरेटली तिथे मुलींनाच पाहिलं, नाही तुम्ही सगळं करू शकता. हं. आणि ती प्रत्येक मुलगी स्वतःचं काम करत, करत माझ्या प्रोडक्शनला काम करत होती आणि उत्तमरित्या करत होते. शिकणं काही कठीण नाहीये. ते फक्त आपल्यावर असतं, की काय करायचं, कसं टॅकल करायचं.